चला सुरू करूया. सुरू करूया. सगळ्यांना सुरुवातीलाच क्रिसमसच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता विचारा. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्ही असं म्हणत होता की ते नाराज नाहीयेत, तुमच्या चर्चा सुरू आहेत, पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? त्यांना मनापासून शुभेच्छा. रोज नाही सुबह होती. कशासाठी शुभेच्छा? तुम्ही खूप विनंती करतो, सॉरी, तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत. 2 दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या. दोनदा तुम्ही भेटलात, प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली, पण त्यांनी शेवटी तुमचं ऐकलं. खूप जवळचे एक होते ते तुमचे, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही रोज नाही सुबह होती. काही 6 तास चर्चा केली 2 दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी, तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. नेमकी त्यांची अडचण काय होती ताई? 6 तास बोलले, पण त्यांनी राजीनामा दिलाय. पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज नाही सुबह होती, ठीक आहे ताई, पण त्यांची अडचण काय होती ताई? 6 तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली? माझं पोट खूप मोठं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत का? काल एक बैठक झालेली आहे, तुमच्याकडे 40 जागाचा प्रस्ताव आहे. अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही. ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल मी तुम्हाला स्वतः बोलून घेईन आणि तुम्हाला सगळं सांगेन. नाही, पण उद्या आता पक्षाकडून 45 ते 40 जागांची मागणी केली आहे. ही बातमी मी चॅनलवर पाहिली. माझ्याशी कोणी बोललेलं नाही. प्रस्ताव वगैरे काही आले नाहीये. हे सगळे अधिकार पक्षाने सगळे अधिकार हे विशाल तांबे, अंकुश अण्णा आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील. तुमच्याच चॅनलनी आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट 1 महिन्यापूर्वी दाखवलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक कॉर्पोरेशन, नगरपालिका, जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिलेत. त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो पक्षाला एकतर मान्य असेल आणि तो फायनल झाल्यावरच ते शशिकांत शिंदे साहेबांना ब्रीफ करतील. संजय राऊतांवर नाराज आहेत कारण मुंबईमध्ये मुस्लिम ठिकाणी राष्ट्रवादीला जागा एकतर आदरणीय पवारसाहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतात. ही आजची गोष्ट नाही, गेले 20 वर्ष. आदरणीय पवारसाहेब देशाच्या नेते आहेत. देशाच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात, त्याच्यात आदरणीय पवारसाहेब लक्ष घालतात. तुम्ही पण आता 10 वर्ष यंग आहात सगळे खूप, पण 5-10 वर्ष तर तुम्ही करतात ना सगळे तुमचं रिपोर्टिंग. गेल्या 5-10 वर्षात आदरणीय पवारसाहेब जिल्हा परिषद, कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नसतात. पण राज्य स्तरावर म्हणून तुम्ही किती जागांचा? मला पुण्याचा डेटा माझ्या हातात नाहीये, पण राज्यातून सगळ्याच ठिकाणी सगळीकडे नेगोशिएशन झालेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, आम्ही म्हणजे इट इज इन प्रिन्सिपल रॉंग. मी तुम्हाला आणि मी सूत्राच्या रोलमध्ये कधीच जाणार नाही, कारण का मी माझं काम फार सिरियसली. नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मोठ्या संख्येनं आमचा पुण्यात मतदार आहे, मात्र उमेदवारांची संख्या फार कमी असते, सगळ्याच पक्षांकडून अन्याय होतो. तुम्ही काय आश्वस्त करा? नाही, माझ्या आजच्या सकाळच्या पेपरमध्ये काही बातमी आलेली नाहीये. पत्रकार परिषद घेतली असेल, पण मी सकाळ महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस हिंदू वाचते. त्याच्यात माझ्या वाचनात बातमी आलेली नाही. त्याच्यामुळे मी माहिती काढून जरूर त्याच्यावर. पुण्यात जी युती होणार आहे कुठेही महायुतीला बाधा होणार नाही, अशा प्रकारची युती केली जाईल असं तटकरेंकडून सांगितलं जाते. म्हणजे तुम्ही महायुतीत सहभागी होताय का? मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहिती आहे. त्यांनी सांगितलं तसं महायुतीला लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचं. काही दोन्ही मनसे आणि शिवसेना एकत्र झाल्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली वेगवेगळ्या माध्यमातून की अशा प्रकारे आपले सत्तेसाठी एकत्र आले किंवा वेगवेगळ्या कशा प्रकारे बघता काल सगळ्यातून? हे बघा, मी सगळीकडे बघतच नाही. दुसरे काय घर में झाकणे का शौकी नाही. एक तर मला वेळही नसतो कामातून आणि मला इंटरेस्टही नसतो. एखादे 2 चांगले पक्ष ज्यांचे कौटुंबिक संबंधी आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी या राज्याची, देशाची सेवा केलेली आहे, असे 2 लोक येतच असतील तर त्यांना अर्थातच शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि माझ्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणं ही माझ्यासाठी एक इमोशनली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते दोघं एकत्र आले ह्याचं मला इमोशनली, कारण का मी फक्त राजकारणी नाही आहे, माझ्यात अजून एक माणूस की जिवंत आहे.
ताई, पण प्रयत्न आहे की काँग्रेसला पण सोबत घेतलं पाहिजे. अर्थातच नेहमीच राहील. पण वडेवरांचं असं म्हणणं आहे की पुण्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढू म्हणून. ठीक आहे ना. आणि कसं आहे? मोहनजींनी तसा जो डेटा आहे तो वरिष्ठ पातळीला सांगितला. माझ्याकडून प्रयत्न मी करत राहणार ना. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल. माझ्याकडून प्रयत्न शेवटपर्यंत होतो. ताई, राज्य स्तरावर महाविकास आघाडी जी होती विधानसभा लोकसभेला, ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठंच दिसत नाही राज्यात. प्रत्येक पक्ष स्वबळाची कधीच नव्हती. आम्ही तुम्ही सातत्यानं म्हणताय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत, मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर आम्ही वेगळं लढू असं विजय वडेट्टीवारच म्हणतायत. तुम्ही खूप वयाने लहान आहात, तुम्हाला आठवत नसेल, म्हणजे माहिती पण कदाचित नसेल, कारण का तुम्ही खूप यंग रिपोर्टर आहात. 18 वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही. आम्ही नेहमीच, कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार? म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 18 वर्ष सत्तेत एकत्र होतो. आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही, एकही नाही. त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्यावरती आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होणार आहे असं बातम्या आहेत. काही चर्चा चाललेल्या आहेत, पण फायनल त्याचा एक निर्णय जे होणार, फायनल प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण तो फायनल प्रयत्न सगळ्यांचे सगळे चाललेत का? तो हो अर्थातच चालले. पण तो फायनल प्रयत्न पुण्यासाठी असेल की जोपर्यंत माझ्याकडे एक फायनल नंबर, दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकाशी बोलतायत, ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबरवर येत नाहीत की बाबा ठीक आहे बाबा हे एक्स आणि वाय वर आम्ही अग्री झालोय, या 5-10 सीट या जरा ग्रे एरियामध्ये, तो जो फायनल डेटा नेगोसिएशन मधला, चर्चेमधला हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना. आपल्या हातात काहीतरी असलं तरच काही पुढे भाजप बोलण्यात point पुण्यातलं आहे. इन्कमिंग थांबवत नाहीये. अनेक नगरसेवकांचे तुमच्यातले वारजे परिसरातले बरेच नेते परवा सोडून गेले. कशा प्रकारे हे सगळं बघताय? कारण महानगरपालिका निवडणुका या नाही बघा, या गोष्टी सत्तेमध्ये झालेल्या आहेत. एक तर दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता. आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खरं तर सत्ता दिली. पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे. लॉजिकली बघा ना, रिजेक्ट कुणाला केलं? काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं, कारण भारतीय जनता पक्ष म्हणलं आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार. पण आज सगळे आमचेच लोक, त्यांच्या चिन्ह बदललंय, माणूस तोच आहे. म्हणजे जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहे. मग काय झालं? फक्त चिन्ह बदललं, लोक तेच आहेत. मग उपयोग काय झाला? मग होतं तेच बरं होतं, पंजावर लढत होते. तुम्ही जो प्रस्ताव म्हणताय ना, तो फक्त पुणे महापालिकेसाठी असेल की राज्यातल्या इतरही महापालिकांसाठी असेल? अनेक महापालिकांसाठी चर्चा झाली. ती सगळी लिस्ट, फायनल लिस्ट कुठे कुणाशी चर्चा झाली हे फक्त शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटलांना माहिती. ते दोघं अनेक ठिकाणी कोणी कॉम्बिनेशन, प्रत्येकाच्या ती लिस्ट आहे ना आमची, आलेली आहे ना तुमच्याकडे, ती प्रेसला पण आली आहे. कोण कुठला जिल्हा बघतंय, काय चाललंय, हे प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. राज्य लेवलवर ही आघाडी झाली तर सगळीकडेच होईल की फक्त पुणे पिंपरी चिंचवड? नाही, इट विल डिपेंड. तुम्हाला सांगू का, महानगरपालिका, नगरपालिके सगळीकडे इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. ही लोकसभा नाहीये, मी पुन्हा सांगते, हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देऊन त्यांच्या हिताचं जे असेल तेच आपण केलं पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जागा दिली जात नाहीये अशी चर्चा सुरू आहे.